पनवेल महानगरपालिका क्षेत्रात भीषण पाणी टंचाई उद्भवली असून यातून मार्ग काढण्यासाठी सत्ताधारी आणि विरोधी प्रयत्न करत असून आंदोलनाची भूमिका घेत आहेत। पनवेल मनपा क्षेत्रातील नागरिकांना यंदा भीषण पाणी टंचाईचा सामना करावा लागतोय। यातून मार्ग काढण्यासाठी सत्ताधारी भाजप पदाधिकारी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत त्यांच्याकडे साकडं घालणार आहे। सिडको प्रशासन मात्र पाणी प्रश्नांकडे गांभीर्याने पाहत नसून यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड संतापाची लाट आहे। पाण्यासारख्या गंभीर प्रश्नांकडे सिडको गांभीर्याने लक्ष देत नसेल तर सत्ताधारी आहोत हे विसरून आम्ही रस्त्यावर उतरू अशी भूमिका पनवेल महानगरपालिकेचे महापौर नितीन पाटील यांनी व्यक्त केली आहे। माननीय मुख्यमंत्री हे उलव्यामध्ये एका कार्यक्रमासाठी येणार आहेत, त्या अनुषंगाने आम्ही सिडको त्यांच्याही कानावर आम्ही हा विषय घालणार आहोत आणि त्या अनुषंगाने आम्ही सिडकोकडे पण लवकरात लवकर या आठवड्यात आम्ही बैठक मागणार आहोत। सिडको जुमानत नाही असं माझं म्हणणं नाहीये, सिडको गांभीर्याने लक्ष देत नाही हे माझं आणि अनेक नागरिकांचं म्हणणं आहे। अनेक नागरिकांचे फोन न उचलणं असे प्रकार त्यांचे अधिकारी करत आहेत, त्यामुळे बऱ्याच वेळेला मला डायरेक्टली फोन येतात आणि मग आम्ही आमच्या अधिकाऱ्यांना सांगून तिथे टँकरची व्यवस्था करत आहोत। टँकर ही पूर्ण सोल्युशन नाहीये या विषयातलं, परंतु सध्या आम्ही तात्पुरतं सध्याची जी धरणांची परिस्थिती बघता पाणी नसल्यामुळे आम्हाला टँकरनी पाणी पुरवठा आम्ही करतोय, परंतु ह्या विषयाकडे सुद्धा सिडको गांभीर्याने लक्ष देत नाही, जुमानणार नाही असं होणार नाही। मग आम्ही आमच्या पद्धतीने सत्ताधारी आहोत हे सगळं विसरून आम्ही आमच्या पद्धतीने रस्त्यावर उतरू। पाणी प्रश्नावर विरोधी पक्ष देखील आक्रमक झाला असून केंद्र, राज्य आणि मनपामध्ये भाजपाची सत्ता असताना पाणी प्रश्न का सुटत नाही असा सवाल विरोधी पक्ष उपस्थित करत आहे। पनवेलला नवी मुंबई मनपानं पाणी द्यावं अशी मागणी केली असता याकडे दुर्लक्ष केल्यानं 17 मे रोजी कळंबोली जंक्शन येथे नवी मुंबई मनपाला पाणी पुरवठा करणाऱ्या जलवाहिनीवर मोर्चा काढून पाणी थांबवण्याचा इशारा विरोधी पक्षनेते अरविंद म्हात्रे यांनी दिलाय। सत्ताधाऱ्यांचं दुर्लक्ष असल्यामुळे विरोधी पक्ष नेता म्हणून आम्ही दारोदारी लोकांचे फिरतोय। महत्वाचं म्हणजे इथे राज्य शासन सुद्धा भारतीय जनता पक्षाचं आहे, केंद्र शासन सुद्धा भारतीय जनता पक्षाचं आहे, नवी मुंबई महानगरपालिका सुद्धा भारतीय जनता पक्षाचे आणि पनवेल महानगरपालिका सुद्धा भारतीय जनता पक्षाचे। का प्रश्न सुटत नाहीये? हे सामान्य लोकांना पडलेला प्रश्न आहे। 30 MLD पाणीची आवश्यकता आहे आणि या 30 MLD साठी आम्ही सिडकोकडे मागणी केली होती। सिडकोने सांगितलं आम्हाला की नवी मुंबई महानगरपालिकेकडनं आम्हाला पाणी येत असल्या कारणाने तुम्ही नवी मुंबई महानगरपालिकेकडे प्रयत्न करावे। आम्ही नवी मुंबई महानगरपालिकेकडे पहिले प्रयत्न केले, परंतु नवी मुंबई महानगरपालिकेने काही आमची दखल घेतली नाही। त्या कारगर सारखा शहर जे आपण 21व्या शतकातला शहर म्हणून कारगर बोलला जातोय, तिथे ही अवस्था आहे। तर पनवेलमध्ये केवढी मोठी परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि पनवेलमध्ये ज्या 29 गावं घेतलेले आहेत, समाविष्ट केले, त्यांची तर इतकी बेकार परिस्थिती आहे। देवीचा पाडा असू दे, नागझरे असू दे, नावडा असू दे, प्रचंड परिस्थिती पाण्याची सगळ्याकडे बुंबाबुंब चालू आहे। त्याच्यामुळे आम्ही आता येत्या 17 तारखेला जे कळंबोलीवरनं जलवाहिनी नवी मुंबईकडे जातोय, तिथे कांबोटा इथे जंक्शन आहे, त्या कांबोटा इथे जलवाहिनी आम्ही थांबवण्यासाठी प्रयत्न करणार आहोत आणि आमचा मोर्चा काढणार आहोत।